brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। गेल्या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये कडाक्याचं ऊन पडल्याचं बघायला मिळालं। उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवत होते आणि आता मात्र पुढचे काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। ओडिसामध्ये आता मोठ्या प्रमाणात वादळ आलेलं आहे आणि या वादळाचा फटका ओडिसातल्या अनेक भागांमध्ये बसलेला आहे। जवळपास 12 गावांना याचा फटका बसलेला आहे। या चक्री वादळाचा इतका मोठ्या प्रमाणात हाहाकार आहे की इथे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। याचबरोबर 5 जण इथे गंभीर असल्याचं आतापर्यंत समोर आलेलं आहे। क्षणात 200 पेक्षा अधिक घरांचं नुकसान ओडिसातल्या मयूरभंज या जिल्ह्यात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात सुद्धा वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं बघायला मिळतंय। महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। या संदर्भात हवामान तज्ञ, हवामान अभ्यासक नेमकं काय म्हणतात, नक्की वातावरणाची कुठे काय स्थिती असेल, कुठे पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी स्क्रीनवर दिसत असलेल्या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की नेमकी वातावरणाची काय स्थिती आहे। तर इकडे आपण बघू शकतो की इकडे ओडिसा राज्य आहे आणि ओडिसातल्या ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात। हे जे ढग आहेत हे वादळ आहे। वादळाच्या स्वरूपात इथे मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचा आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचाच फटका म्हणून महाराष्ट्रात सुद्धा काही प्रमाणात इथे ढग दाटल्याचं बघायला मिळतंय। खास करून मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे इथे काही प्रमाणात ढग आहेत। त्यामुळे पुढचे काही दिवस पावसाचा इशारा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी असणार आहे। ओडिसातल्या या वादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असल्याचं स्पष्टपणे आपण या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघू शकतो। या संदर्भात हवामान खात्याने नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा या ट्विटच्या माध्यमातून आपण बघू शकतो। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, याचबरोबर हलका ते मध्यम पाऊस असेल आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे, असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। म्हणजेच दक्षिण मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे याचबरोबर मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत इथे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे आणि जवळपास 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असणार आहे, असं सुद्धा हवामान खात्याने या संदर्भात म्हटलेलं आहे। याचबरोबर हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सुद्धा या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय अरबी समुद्रावर प्रतिचक्रवात म्हणजेच अँटी सायक्लोन स्थिरावल्याने कोकण किनारपट्टीवर पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून त्यामुळे उष्णतेच्या लाटेतून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असं हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे हे जे वादळ आहे याचा परिणाम म्हणून वातावरणाचा जो पारा गेल्या आठवड्यात वाढल्याचा आपण बघत होतो त्याची तीव्रता कमी होईल, असं सुद्धा अथ्रेय शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। आता ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात वातावरणाची कुठे काय स्थिती असणार आहे, कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, नक्की पावसाची स्थिती कुठे कुठे हे आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो। तर आजच्या म्हणजे 16 मार्चच्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्राच्या खालोखालचे जे जिल्हे आहेत आणि हे जे इकडचे विदर्भातले ते जिल्हे आहेत तिथे हवामान खात्याकडून अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे। गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, याचबरोबर इकडे हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर हा जो सगळा पट्टा आहे इथे पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मात्र तुरळक स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे। अतिशय सोसाट्याचे वारे वाहतील अशी स्थिती इथे नाहीये। तुरळक स्वरूपाचा म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या पट्ट्यात असणार आहे। याचबरोबर संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहिल्यानगर, पुणे, पुण्याचा घाटाचा परिसर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोल्हापुराचा घाटाचा परिसर आणि साताऱ्याचा जो घाटाचा परिसर आहे इथे सुद्धा विजांचा कडकडाट असू शकतो, असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। इथे कुठल्याही प्रकारचा अलर्ट दिलेला नाहीये, मात्र काही प्रमाणात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी इथे बरसू शकतात, असं हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। उद्या म्हणजे 17 तारखेला नेमकी काय स्थिती असेल, तर 17 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाची स्थिती असणार आहे। 17 तारखेलाही विदर्भातलं नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या पट्ट्यात पावसाची शक्यता असणार आहे। येलो अलर्ट या सगळ्या भागांना वर्तवण्यात आलेला आहे। तसेच अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथे सुद्धा तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। म्हणजे आज जी वातावरणाची स्थिती असेल तीच स्थिती उद्या सुद्धा कायम असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। 18 तारखेची काय स्थिती असेल, तर 18 तारखेला मात्र महाराष्ट्रातल्या अनेक भागांना
पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. आपण बघू शकतो की अख्खा विदर्भ पावसाचा अलर्ट अख्ख्या विदर्भात दिलेला आहे. याचबरोबर मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या या सगळ्या जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. येलो अलर्ट या सगळ्या पट्ट्यांना, या सगळ्या भागांना हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, याचबरोबर हिंगोली, परभणी, नांदेड, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी हा जो सगळा पट्टा आहे, या सगळ्या मध्य महाराष्ट्रातल्या या पट्ट्यात आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत, ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातला काहीसा भाग आहे, कोकण किनारपट्टीचा काहीसा भाग आहे, ज्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, तसेच खाली दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागात कुठलाही अलर्ट म्हणजे येलो किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये. मात्र इथे विजांचा कडकडाट असू शकतो, काही प्रमाणात वारे सुद्धा वाहण्याची शक्यता असू शकते, असं हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 19 तारखेची काय स्थिती असेल तर 19 तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर 18 तारखेला उत्तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला कुठलाही अलर्ट नव्हता. मात्र 19 मार्चला नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नाशकातला घाटाचा परिसर, अहिल्यानगर, पुणे, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या सगळ्या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 20 तारखेची काय स्थिती असेल तर 20 तारखेला पावसाची शक्यता महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये असणार आहे. इकडे आपण बघू शकतो विदर्भात नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे जिल्हे आहेत, हे जिल्हे वगळले तर महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही भागात पावसाची शक्यता नसणार आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. विजांचा कडकडाट काही प्रमाणात असू शकतो मध्य महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत इथे. तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात पुढचे काही दिवस असणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून केलं जात आहे. आता तुमच्या भागात नेमकी काय स्थिती आहे, वातावरण नक्की कसं आहे, नेमकं काय घडतंय, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.